हे परमपिता परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आम्ही तुझे उपकार स्मरण करतो। तू आमचा देव आहेस, तू आमचा तारणारा प्रभू परमेश्वर। तुझ्याच ठायी आम्ही आपली आशा व भिस्त ठेवलेली असताना आम्ही तुझे आभार मानतो की या भूतलावर श्वासरूप देहामध्ये तू आम्हाला ठेवला आहेस। प्रभू, श्वासाचं महत्व समजण्यासाठी आणि तू जो श्वास देणारा व श्वास काढून घेण्याचाही अधिकार ठेवणारा प्रभू परमेश्वर आहेस। तुला प्रामाणिक राहण्याची कृपा तुझ्या मंडळीवर आम्हा प्रत्येकावर मोकळी करणारा प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो। धन्यवाद प्रभू परमेश्वरा, आम्हाला तू आपले दिवस मोजायला शिकवलेस, जेणेकरून शून्यतेने जितका आयुष्य तू आम्हाला दिला आहेस ते पूर्णपणे जगण्यासाठी तू आम्हाला कृपा देणारा प्रभू, तुझे आभार प्रदर्शन शेवटच्या श्वासापर्यंत करण्याची कृपा तू आमच्या जीवनांवर मोकळी करतोस, म्हणून आम्ही तुझे उपकार स्मरण करतो। धन्यवाद प्रभू परमेश्वरा, यावेळेस आम्हाला तुझी स्तुती आराधना करण्याची कृपा दिलीस, तुझ्या महानतेचं वर्णन करण्याची कृपा दिलीस, त्याबद्दल तुझे धन्यवाद। ही कृपा दिवसेंदिवस अशीच आमच्या जीवनांवर तू मोकळी करावी, या कृपेमध्ये आमची वाढ व्हावी, म्हणून आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो। धन्यवाद प्रभू परमेश्वरा, यावेळेस आम्ही वचनामधून प्रार्थना करत असताना पवित्र आत्मा तू ये, तू आम्हाला तुझ्या मंडळीसाठी कशा प्रकारची प्रार्थना करायची आहे, स्वतःच्या वैयक्तिक जीवनांसाठी कशा प्रकारची प्रार्थना आम्ही करावी हे तू स्वतः शिकवावं, कारण तूच ज्ञानाचा उगम स्थान आहेस। तुला तुझ्या मंडळीसाठी काय योग्य आहे ते चांगलंच माहीत आहे, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो आणि इथून पुढचा सर्व वेळ तुझ्या अधीन आणि स्वाधीन करतो। आमच्या अंतःकरणांना, आमच्या विचारांना, आमच्या मुखातील शब्दांना आम्ही तुझ्या रक्तामध्ये आच्छादित करतो आणि तुझी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो। त्याचबरोबर आमच्या ज्या इच्छा आहेत त्या तुझ्या इच्छेला संलग्न असाव्यात, अशी दैवी कृपा या भूतलावरील प्रत्येक ख्रिस्ताच्या मंडळीवर मोकळी करणारा प्रभू, आम्ही तुझे आभार मानत ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात करतो, म्हणून तू एक आमच्या पित्या। आमेन, आमेन, आमेन। यावेळेस आपण पौलाचे तिमोथेला पहिले पत्र याच्यामधून काही प्रार्थना करणार आहोत। त्याच्यामध्ये आपण पहिला अध्याय पाहू। पहिला अध्याय पहिल्या वचनाप्रमाणे ज्या प्रकारे प्रेषित पौल बोलतात, देव आपला तारणारा व ख्रिस्त येशू आपली आशा ह्यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रेषित झालेला पौल ह्याकडून विश्वासातील माझे खरे लेकरू तिमोथेय ह्याला देवपिता व ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्यांच्यापासून दया व शांती असो। प्रभू परमेश्वराचे आभार आपण मानणार आहोत की धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तू आमचा देव आहेस, तू आमचा तारणारा आहेस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी जी दैवी कृपा, दया व शांती आमच्यावर, आमच्या मुलाबाळांवर, मंडळींवर, ख्रिस्ताची जी मंडळी या भूतलावर आहे तिच्यावर तुझी दैवी कृपा, दया व शांती तू प्रस्थापित करणारा देव आहेस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो। यावेळेस तिसऱ्या वचनामधून आपण पाहणार आहोत, मासेदोनियात जाताना तुला इफिसात राहण्याची विनंती केली, ह्यासाठी की तू कित्येक लोकांना ताकीद द्यावी की अन्य शिक्षण देऊ नका आणि जी ईश्वरी व्यवस्था विश्वासाच्या द्वारे आहे तिच्या उपयोगी न पडणाऱ्या पण वाद मात्र उत्पन्न करणाऱ्या कहाण्यांकडे व अनंत वंशावळ्यांकडे लक्ष देऊ नका। तेच मी आताही सांगतो। ताकीद देण्याचा हेतू हा आहे
की शुद्ध अंतकरणात, चांगल्या विवेक भावात व निष्कपट विश्वासात उद्भवणारी प्रीती व्यक्त व्हावी. हे सोडून कित्येक लोक व्यर्थ वटवटीकडे वळले आहेत. ते नियमशास्त्राचे शिक्षक होऊ पाहतात, परंतु ते काय बोलतात व कशाविषयी खात्रीने सांगतात ते त्यांना समजत नाही. यावेळेस ह्या 1 ते 7 वचनामधून आपण प्रार्थना करणार आहोत की परमेश्वराची दैविक कृपा, दया व शांती आपल्या जीवनांवर, आपल्या मुलाबाळांवर व ख्रिस्ताच्या इतर मंडळींवरही प्रस्थापित व्हावी आणि जी ईश्वरी व्यवस्था आहे, जी विश्वासाच्या द्वारे आहे, तिच्या उपयोगी न पडणाऱ्या पण वाद मात्र उत्पन्न करणाऱ्या कहाण्यांकडे व अनंत वंशावळ्यांकडे आपण ख्रिस्ताची मंडळी या नात्याने, फक्त आपणच नाही, जो कोणी जिवंत देवाच्या वचनावर प्रेम करतो, जिवंत देवाचं भय बाळगतो, असा कोणीच ह्या घाणीमध्ये पडणार नाही व या घाणीमध्ये पडून स्वतःला त्याच्यात गुरफटून घेणार नाही, जेणेकरून देवाचं राज्य विसरून बाकीच्या गोष्टी आणि बाकीचे उद्योगधंदे करायला माणसाला प्रवृत्त करण्यात येतं. ती वृत्ती, तो दैहिक स्वभाव, ती विचारसरणी आपल्या जीवनांमधून नाहीशी व्हावी आणि आपण अनंत वंशावळ्यांकडे आणि आयाबायांच्या कहाण्यांकडे वळू नये, यासाठी देवाने आपल्याला राखावं. म्हणून आपण प्रार्थना करणार आहोत आणि आपल्या जी प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळी आपण आहोत, हे आपण लोक व्यर्थ वटवटीकडे वळणार नाही. ना ह्या पिढीतले लोक वळतील, ना येणाऱ्या पिढीतील लोक वळतील. आणि त्याचबरोबर 7व्या वचनाचा जो शेवटचा भाग आहे, ते नियमशास्त्राचे शिक्षक होऊ पाहतात, परंतु ते काय बोलतात, कशाविषयी खात्रीने सांगतात ते त्यांना समजत नाही. आज मी एक स्टोरी ऐकली की कोणीतरी वचन सांगत असताना जसं एका संदेष्टाकडे ती बाई जाते, जिची 2 मुलं असतात, तिचा पती संदेष्टा असतो, देवाचा सेवक असतो. आपल्याला ती स्टोरी कदाचित माहित असेल. तर ती जाते आणि म्हणते की तुझ्या सेवकाने कर्ज घेतलं आणि तो मेला, आता तो सावकार आलाय माझी 2 मुलं घेऊन जायला. ती स्टोरी आपल्याला माहित असेल. तर काही उतावळापणा खूप आहे ना, उतावळापणामुळे त्यांनी एका दुसऱ्या जो संदेष्टाचं पुस्तक आहे त्याच्यातून हे केलं की हा तो संदेष्टा होता, कारण तिथं मेन्शन केलं नाही की तो कुठला संदेष्टा होता, कुठला देवाचा सेवक होता. जर मेन्शन नाही केलं तर सोड ना. इतका खोदून त्याचा अभ्यास करून वचनाचा विपर्यास आपण करणार नाही व असे जे विपर्यास करतात, परमेश्वर त्यांच्यावरही स्वतःचा धाक पाडेल. फक्त कुणीतरी संशोधन केलंय, अभ्यास केलाय म्हणूनच तो ज्ञानी होतो असं नाही. जर वचनामध्ये नाही लिहिलं त्याचं नाव आणि आपल्याला जर ते समजत नाही, पवित्र आत्म्याने प्रगट नाही केलं, तर त्या गोष्टी उगाचच दुसऱ्या कुणीतरी जे थिओलॉजिकली अभ्यास करतात किंवा तर्कवितर्क लावतात. देवाचं वचन तर्कवितर्क लावून चालत नाही. हे परमेश्वराने आपल्याला ह्या पिढीतही कळवावं व येणाऱ्या प्रत्येक पिढ्यांमध्येही कळवावं, यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. कारण त्या व्यक्तीने सांगितलं की तो जो संदेष्टा होता तो ओबद्या होता आणि त्याने त्याचे पैसे जे आहेत ते लोकांना पार्टी देण्यामध्ये सगळे वेस्ट केले. देवाच्या जो खराखुरा देवाचा संदेष्टा आहे त्याला पार्ट्या आणि हे करण्यामध्ये हे नसतं, त्याला तेवढेच उद्योगधंदे नसतात. तर परमेश्वराचा धाक आपल्या पण जीवनावर, आपण वचनाचं काय स्पष्टीकरण सांगतोय, खरंच पवित्र आत्मा आपल्याला ते सांगतोय का आपण आपल्या बुद्धीवरून करतोय, ते देवानी आपल्याला पण समजवावं. आणि असे जे विपर्यास करणारे आहेत, परमेश्वराचा धाक त्या प्रत्येकावर पडावा आणि परमेश्वराचं वचन पवित्र आत्म्यानेच त्याचा उलगडा करावा. त्याची ती दैविक कृपा ख्रिस्ताच्या मंडळीवर प्राप्त व्हावी,
यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत आणि वचन 1 ते 7 पर्यंत सिस्टर संजीवनी आपल्याला प्रार्थनेमध्ये चालवतील.